टेन्शन म्हणजे काय? तर पृष्ठताण. काय? पृष्ठताण. आणि सगळ्यात जास्त पृष्ठताण कशात असतो? पाण्यात. आणि कशामुळे असतो? स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे? एक ही चाळणी आणि आपलं हे दुसरं ग्लास ऑफ वॉटर. काय? ग्लास ऑफ वॉटर. सध्या मी सुरुवातीला मी करून दाखवतो, नंतर तुम्ही आपण दोघा जणांच्या समोर घेऊन पुढं एक्सपेरिमेंट करू. तर सगळ्यात माझा पहिला प्रश्न असते काय की जेव्हा मी हे पाणी असं टाकतो, बरोबर का, ते खाली पडायला आणि उलट जरी टाकलं तरी, पण जेव्हा मी अशी जाळी लावतो, काय लावतो, तर भरपूर जणांचं मन येते की सर आता ही जाळी जरी लावली तरी मी पाणी काय पडणार? खाली पडणार. पण तसं होते का? कशामुळं? सरफेस टेन्शन. कशामुळं? सरफेस टेन्शन. कशामुळं? स्ट्रॉंग कोहेसिव्ह आणि कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? तर सारख्या मॉलिक्यूलमध्ये असलेलं आकर्षण. काय? आता पाणी आणि पाण्याचे दोन थेंब जरी तुम्ही एकत्र केले तरी ते काय राहणार? तर कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? तर सिमिलर मॉलिक्यूलमध्ये असलेलं आकर्षण. आणि अधेसिव्ह फोर्स हे झाला कोहेसिव्ह फोर्स. अधेसिव्ह फोर्स म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही पाणी आणि माती, बरोबर का, जेव्हा आपण मातीमध्ये पाणी टाकतो तेव्हा माती काय होते? चिकट होते. काय होते? तर ते वेगवेगळे मॉलिक्यूल आहेत. पाणी आणि माती कसे तर वेगवेगळे मॉलिक्यूल आहे, बरोबर का. तर त्याच्यामध्ये असलेल्या आकर्षणाला आपण काय म्हणतो? अधेसिव्ह फोर्स. कोणता फोर्स? आणि पाणी हे सारखे मॉलिक्यूल आहेत, तर तो कोणता फोर्स झाला? कोहेसिव्ह फोर्स. काय? कोहेसिव्ह फोर्स. आता मी तुम्हाला दाखवतो. आता बरेच जण म्हणले की सर काय ती जाळी उलटी केल्यानंतर पाणी कुठं पडेल? खाली. पण तसं होते का? आता आपण पाहू. आता मी असा हात ठेवला, बरोबर, आणि काय केलं? याला उलट केलं. काय केलं? उलट केलं. आणि काय करतो? याच्या खालून थोडा थोडा हात काढ. तर पाणी खाली पडायला का रे? हे कशामुळं? कोहेसिव्ह. आणि याला काय म्हणतात? पाण्याचा सरफेस टेन्शन. करेक्ट. आता आपण काय पाहिलो रे? कोणता टॉपिक पाहिलो? सरफेस. आता आपल्याला आदित्य सरफेस टेन्शनचं काय दाखवणार? प्रॅक्टिकल करून. चला करा सुरू. पडलं का रे पाणी खाली? पडलं का? कशामुळं? सरफेस. आणि कोणता फोर्स आहे दुसरा? कोहेसिव्ह. समजलं का सगळ्यांना?